तीन गाड़ी आया है, ते चाचा से बात कर। नीचे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतून मी सुधीर बोलतो. 2020 पासून कोरोनाच्या परिस्थितीमध्ये भरपूर लोकांचे जॉब गेले, भरपूर लोकांचे बिझनेस डबघाईला आले. त्यानंतर उपजीविकेसाठी भरपूर लोकांनी फ्रॉड करण्याचे एक साधन म्हणून बनवले आणि त्यात बळी पडतो तो आपला सामान्य चालक. तर आपल्या चालकांना मी सर्व चालकांना रिक्वेस्ट करू इच्छितो, आपण वेगवेगळ्या आमिषांना बळी पडू नका. त्याप्रकारे तुम्ही पाहत असाल वेगवेगळ्या बुकिंग येतात, त्या बुकिंगमध्ये तुम्ही आम्हाला पैसे पाठवा, आम्ही तुम्हाला जास्त पैसे पाठवू, किंवा आतमध्ये हॉस्पिटलमध्ये कोणी आहे आणि त्याच्या हातात तुम्हाला पैसे द्यायचे, तुमच्या अकाउंटला पैसे येतील असे मेसेजसुद्धा पाठवले जातात. तर अशा आमिषांना बळी पडू नका. याच प्रकारचा एक प्रकार 5 सभासदांच्या बाबतीत आज आपल्या झाला होता. त्या सभासदांना गाडीपासून हात धुवावा लागला असता, परंतु वेळीच ते आपल्याकडे आले आणि त्यांना वेळीच न्याय मिळवून दिला. तर मी सर्व सभासदांना रिक्वेस्ट करतो, 2 महिन्यापूर्वी सेम घटना समोर आली, आता ही सेम घटना समोर आली. या घटनांमध्ये जर तुम्हाला न्याय भेटतो आहे तर मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की तुम्ही लोकांपर्यंत सांगा की अशा पद्धतीने फ्रॉड होत आहेत, त्यात तुम्ही फसू नका. कसे कुठून येणार होता? बघ, मी अजून तुला सांगतो, प्रेमानं सांग काय करणार होता. तुझं कन्व्हर्सेशन मी वाचलंय प्रदीप बरोबरचं. काय करणार होता गाडी? तीन गाड़ी आया है, ते चाचा से बात कर. नीचे तीन गाड़ी आया है, तीन गाड़ी आया है. काय बोलला तू? पहिले सांग, खरं सांग, मी तुला अजून सांगतोय. तीन गाड़ी आया है, टी परमिट इसके लिए ना, तो बोलतो नको. मग MS 10 नंबरच्या गाडीचा तू प्रायव्हेट गाडीचा फोटो पाठवतो, सेम ऐसी गाडी आहे. काय करू नक्की काय करणार होते मला सांग. स्पष्ट सांगतो आता. सुधीर थांब. तू खोटं बोलू नकोस. बघ, या सगळ्या जर क्लिअर केलंस, खरं बोललास तर तुला ह्यातून सुट्टी मिळेल. तुझ्या भावाला सांगितलं ना, जर तू खोटं बोलायचा प्रयत्न, जसं जेवढा खोटं बोलशील तेवढा घुसशील, लक्षात घे. आणि घुसलाच नाही तर तुला बाहेर रस्ता नाही मिळणार. आता आमचं म्हणणं काय माहिती आहे का, की जे आमच्या सभासदांच्या बाबतीत झालेलं आहे त्याचं क्लिअर करायचं पहिली गोष्ट. आणि ते हे करत असताना जे जे केलं ते खरं सांगायचं. जर तू खोटं करायचं आहे बघ, त्यांच्याकडे बोलणं सुद्धा मोबाईल, त्या मोबाईलमध्ये कोणाचे फोन आले, काय काय येत आहे ते बघितलं सगळं. आणि यातले मास्टर आहे ते सगळे लोक, लक्षात. तू पुण्याला बोलतो 10, मी पुण्याला इकडे असतो काय वाटतं मला 10-15 मिनिट लागतात रे. तू पुण्याला बोला, काल बघितलं ना किती वेळ लागला. तर तू खोटं बोलतोस पहिली गोष्ट. मी आलो काय, मी इकडेच होतो. 10 मिनिटं तुला वाशीला तर वाशीला, वड्याला तर वड्याला होते ना. आता तू चेतनाला बोला, चेतनाला आले ना लगेच. पुन्हा इकडे ना 10 ते 15 मिनिट. कोणी लावली? कधी लावली? एका माणसाने का काय चावी दिली तेच विचारतो तुला. ते गाडी कालपासून गेलेली कुठे आहे मला माहिती आहे. त्या गाडीवरती जर दुसरे काही केस आले ना यांच्यावरती, तुला सोडणार नाही मी. त्या गाडीने यांना जर त्रास झाला तर सोडणार नाही. का त्या माणसाने कुठे घेऊन गेलेला गाडी? कुठल्या माणसाला दिली होती गाडी? त्याला फोन कर, घे त्याला बोलवून, लाव फोन त्याला. बघूया उचलणार ना, आता गाडी घेतली ना. नाही तर उचलेल त्याला, आपण उचलू ना त्याला. अरे चुकीचं काम करून काय घ्यायचं, कांड करून यायचा, परत हे सगळं प्रकरण. साहेब तो हा आतापर्यंत कुठे ना बोलतोय आणि मार्क कमी नाही. तुमच्या गाड्या त्याच्या घराच्या गाडीच होत्या ना? हो, गाडी 1 किलोमीटर आली नाही. 1 किलोमीटर ही गाडी जी बाहेर ही गाडी गांधीनगर गेली बोलतोय. 13 किलोमीटर रनिंग आहे फक्त गाडीची. त्याच्याकडून फक्त लिहून घे की आतापर्यंतच आहे काय बघ, उचलतो ते पण व्हॉट्सअप कॉल. ते हे शहाणपणा तू दरवेळेस करतो. म्हणजे मुलं हात चालत आमच्या हात चालतील इकडे. कोणता कॉल केला असतो? त्या नंबरवरून कर ना. मग त्याच्याकडेच गाडी होती ना, त्याच्यावरूनच चर्चा केलीस ना त्याच्याशी.
तो जर कुठे गेला तर सोडणार नाही. यांच्यावरचं केस आलं तर लक्षात ठेव. मला उद्या संध्याकाळी किती वाजेपर्यंत पैसे आणि या लोकांचे भेटतात ते फायनली मला सांग. ते कुठून आणलं तू, कोणाचं गळ कापून आणलं ते पण सांग. आता कधीपर्यंत आणून देशील? काही करून पण किती वाजता आणून देणार? कोणाला चुतिया बनवतो तिकडे बनवताय. म्हणजे एक मेसेज तर मी वाचला, 1 लाख रुपये मुझे दे दो, गुरुवार को 2 लाख दे देतो. काय आता बोलणार. मोठा भाव काय तो? बिल्डर कामाला आहे. मोठ्या भावाला हे सगळं कान माहिती आहे काय? माहिती आहे काय कुठल्या बिल्डरचं काम आहे बघ, तुला सांग, अख्खं कुटुंब ना घर का ना घाटका होईल. वेळ पडली तर त्या बिल्डरला सांगून हे असलं ह्या प्रकारचे आहेत लोक, त्याच्या कामाला त्रास होईल. तू नंतर लक्षात घ्या. मगाशी तुला सांगितल्याप्रमाणे आम्हाला खोदाय लावू नकोस. जे आमच्या लोकांचे आहेत म्हणजे जे काय हे केले ते आपलं क्लिअर करायला लाव, सगळं व्यवस्थित. आणि तू ह्या गाड्या कशासाठी घेतल्या होत्या ते सांग. तू गाड्या ह्या विकायसाठी घेतल्या होत्या हे तुला मी सांग. 37 गाड्या माहित आहे तुला आगरीपाड्याला पकडल्या होत्या. अशा तुझ्यासारखाच भाव होता, तुझाच कोणतरी व्यवसायातला. घरदार विकून प्रॉपर्टी, गावची प्रॉपर्टी विकून त्याला भागवायला लागले. लक्षात कशासाठी घेतलं तुझं सगळं होतं. तू तेच करणार होता हे नक्की आहे. कारण त्या तुझे ह्याच्यावर मेसेज आहेत ना, तू आता त्याला काय सांगितलं, टिपरमेटच्या गाड्या नकोत त्याला. व्यवसायाला ह्याच्या कमर्शियल ह्याच्या गाड्या चालतात काय? मग तो कोण टिपरमेट कोण आहे तो? तोच प्रदीप. तोच प्रदीप आहे. तो गुजरातला कोणातरी विकणार होता. ती डिझायरचा म्हणून त्याला फोटो विचारला मी. तो डिझायर पण त्याने यांना विकायसाठी आणले असेल तर समोरचा शाणा झाला असेल म्हणून यांना ती गाडी भेटली नाही. म्हणून तो त्याला बोलतो तू चुतिया बनवत आहे. असा विषय झाला. मग हा बोलला आज मेरे पास 3 गाडी आहे. चाहिए तो ये भाई को पूजा राहून द्या मध्ये नको घेऊया. तुम्ही काय तुमचे काय आहे सांगा ते बाहेर करा, काय करायचं ते करा. पण यांना या लोकांचे पैसे उद्या संध्याकाळी किती वाजेपर्यंत देत आहे तू सांग आणि तू पण सांग. कधीपर्यंत देणार? किती इकडे चर्चा करतो. परत पुण्याला पोहोचलाच ना मी. मला फक्त 5-10 मिनिटं लागतील रे पुण्याला पोहोचलाच तरी पण. 7 आणि 9 वाजले ना, 12 वाजल्याचं काम आमचं. तुला मी सांगतो बघ, कोणाचा फोन आहे? बायकोचाच. हा उचल ना. हे सगळे तेच आहेत. नाही तो तो त्यात क्लिअर कर. किती वाजेपर्यंत देणार? ती मोठ्या स्कॅम पासून आपले चालक बांधव वाचले. तुम्ही सतर्क राहा, सावध राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.